दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आगळा वेगळा फटका, काय फटका आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, आठवण करून दिली आहे या फटकाने. बघितलं तर ऋषभ पंतची असाच काहीतरी वेगळा आगळा फटका खेळत असतो तो. आणि बॉल चाललाय सीमा पार. बॉल बॅकवर्ड पॉइंटला, फिल्डर धावतोय, चेस होणार नाहीये. वेगाने बॉल सलग सीमारेषेच्या बाहेर चाललाय. दुसरा चौकार. मध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन. आणि सर्वच जण व्यासपीठावर त्यांचा सामना एन्जॉय करतात. आपण ही मेगा फायनल एन्जॉय करूया. अतुल भोईरची बॅट बोलतीये, बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या दुसऱ्या टप्प्यावरती ओलांडतोय सीमारेषा चौकार. हो, पिक केलाय. चांगला बॉल होता, तेवढाच चांगला फटका बघायला भेटला. बॉल चाललाय लॉंग ऑन, वाईड इश लॉंग ऑनच्या वरनं. अतुल भोईरच्या बॅटमधनं 3 चौकारानंतरचा हा षटकार. धावफलक 1 ने पुढे. 23-3 बॉलचा खेळ संपूर्ण षटक. दुसरं विजय. पुन्हा एकदा अवकलात्मक स्ट्रोक. फटका तर चांगला. बॉल चाललाय इथे लॉंग लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर. मोठा फटका अतुल आणि प्रणितला खेळू दिला नाहीये. विजयचा बॉल. ओ व्हॉट ए शॉट. पुन्हा एकदा असंच चित्र बघायला भेटतंय. पुन्हा बॉल चाललाय थर्डमॅनच्या वरनं, जाईल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. चौसष्ट धावा. 21 मध्ये फुल टॉस. आणि फक्त दिशा दिली आहे. पंचांचा इशारा येतोय इथे नो बॉलचा. वेस्ट हाईटच्या वरती बॉल आणि त्याच्यावरती हा षटकार. म्हणजे मिळतील धावा एकूण 7. आमचा आनंदात दिवस जातो. मॅच ऑन. पहिला बॉल, क्लासिकल शॉट इनफिल्डच्या वरून. सुपर फटका पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. दीपक दादा प्रतिष्ठानचे जलेश्वर वाडेकर फायनल मध्ये प्रवेश करण्याकरिता फक्त धावांची गरज आहे त्यांना. घराच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 4 न पुढे. स्कोर 19. हेलिकॉप्टर शॉट खेळलेत. रन्स देखील इकडनं बघतो आपण चांगला मिळतील. चेंडू स्लीपर कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 10 या आकड्यावरनं. नेक्स्ट बॉल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न जरूर. चांगला फटका आहे. फिल्डरला बीट करत चेंडू वेगानं चाललेला. रन्स तिकडनं चांगला मिळतील. चांगले रन्स मिळतील. पहिला चौकार आला आहे या स्पर्धेचा बॅटर अतुल भोईरच्या बॅटमधून. आमचे ज्येष्ठ नागरिक बाबू भोईर यांचं देखील आगमन झालेलं. त्यांना विनंती की आपण बाबू या आपण व्यासपीठावरती यायचे. उंबारली गावचे आमचे ज्येष्ठ नागरिक सन्माननीय. रंगतदार जरूर होईल. यावेळेचा फटका चांगला. प्रतिम शॉट. सिग्नेचर फटका अतुल भोईरचा. काय शॉट होता. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक. दुसरा चौकार.
मध्ये सातत्यानं तो खेळत असतो. खास करून पॉवर प्ले मध्ये अजून एक फटका दमदार आहे स्क्रीनच्या दिशेनं. बॅक टू बॅक तिसरा चौकार. क्लासिकल बॅटिंग होत असताना या पहिल्याच षटकामध्ये खास करून अतुल भोईरची त्यांच्या भावाच्या नावाने यावेळेचा फटका प्रतिमे अजून एक क्लासिकल शॉट कव्हरला बीट करत असताना बॅक टू बॅक चौथा चौकार आलाय. काय बॅटिंग होतीये, जबरदस्त बॅटिंग अतुल भोईरची. जेव्हा जेव्हा अतुल साकिंग एनला येतो खराब होता चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे. रन्स इकडनं देखील चांगला मिळतील. चेंडू वेगानं चाललेला लॉंग लेगच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 25. अजून एक फटका त्याच दिशेनं खेळलेत. क्लासिकल षटकातील पुढील चेंडू आकाश सेप आउट झाले. यावेळीचा फटका चांगला डीप मध्ये तिकडे बघतो आपण. फिल्डर देखील नाही येत. चेंडू स्लीपर कव्हरला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. काय फटके बाजी आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्रीज आतापर्यंत ज्या आहेत 40 धावा स्कोअरबोर्ड वरती आहेत. पुन्हा रिवर्स खेळ आहेत. फिल्डर सागर तिथे पोहोचेल का, भरपूर वेगाने तो देखील चालला. आउटफील्ड मोठे फटके. अजून एक चौकार. (46) 46 धावा. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाहीत. रन चांगला मिळतील स्क्रीनच्या दिशेनं आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4. सुपर कंट्रोल मध्ये शॉट नव्हता तरी देखील तो करतोय. अजून एक फटका चांगला आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. आय थिंक या स्पर्धेची पहिली 50 देखील आणि बॅट दाखवायची अतुल. काय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच मॅच मध्ये. जबरदस्त क्लासिकल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्या अनुषंगाने तो फटके केला. एकही मोठा आपण बघतोय षटकार. अजून एक फटका चांगला. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. अतुल शुल्लिकनी कामगिरी. अजून एक फटका जबरदस्त आहे. काय शॉट. क्लासिकल बॅटिंग होतीये आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा 4.